नाते हे मातीशी आहे आणि हा वंधारा महोत्सव क्या बात है. मेरी बी कॉलर टाईट आहे, मी पण आज हिरवीगार झाले, लक्षात घ्या बेटा, पातळ बितळ नेसून. म्हणून हिरवी वसुंधरा सुकू नये म्हणून, तुमचं काळीज ओलं राहावं म्हणून. अपना बनाऊ कोई काबिल नहीं मिलता, कि पत्थर बहुत मिलते हैं लेकिन दिल नहीं मिलता. म्हणून दिल तयार करायचं काम हे ग्रामीण महाविद्यालय करते. पवार सर स्वतःला झोकून देऊन तुमच्यापर्यंत पोचतात बेटा. माझे पोरं परिचय देताना सुद्धा माई आमच्या कन्या, आता सगळं बॅकग्राऊंड मुलींचं वाढलं माई, फार मुली वाढल्यात माई आमच्या कॉलेजमध्ये. क्या बात आहे. तुम्ही मुली वाढवा, भरपूर या, तुमची संख्या खूप वाढव. पण एक लक्षात ठेवा बेटा, क्वालिटी वाढायला नको, मुली जरूर वाढू द्या. तुम्ही पॉश होऊ नका, मातीशी नातं तोडू नका, वसुंधरेला जपा बेटा. माय नाही तर काही नाही, देश नाही तर कुछ नाही बेटा, याची मात्र आठवण ठेवा. आणि कुठल्याही थकल्या भागल्या माणसाची कदर करा, त्याची नोंद घ्या रे बाळ. नऊवारीचा अपमान कधी करू नका बेटा. आमची परंपरा ही जुनी आहे, राखीव आहे बेटा. नऊवारी, मला माझ्या नऊवारीचा अभिमान आहे. याचं कारण, मी अमेरिकेत गेले, खरं म्हणजे जाताना खूप भीती वाटत होती. 22 तास विमान प्रवास, सारखं वाटत होतं इमान बदकन पडलं तर काय घ्या. ते पडलं नाही रे. पण तिथे गेल्यावर मला एक शोध लागला की मला पाहिलं अमेरिकेमध्ये आमच्या महाराष्ट्रातल्या पोरांनी जोरात आवाज दिला, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, नऊवारी बेस्ट, जय महाराष्ट्र. म्हणून जगा आणि जगू द्या, पुढे जा पण मागवून पहा. घरातल्या आईची कदर करा बेटा. आया बायांना जपा माझ्या बाळ. पोरांनो, पोरीला सन्मान द्यायला शिका आणि पोरींनो अंगभर कपडे घालायला शिका. याचं कारण आहे बेटा, पोरीने जरूर प्रगती करावं, जरूर शिकावं, पण बेटा संस्कृतीशी नाळ तुटू नये याची पण काळजी घ्यावी रे. म्हणून एक लक्षात ठेवा, पुढे जा पण मागवून पहा बेटा. संकट खूप आहेत. फुलांच्या पायघड्यावरून चालताना, फुलांच्या पायघड्यावरून चालताना काटे बोचले तर सहन करायला शिका. काट्यांना फक्त बोचणं माहिती असते, वेदना कळत नसतात. तुम्ही तुमचे पाय एवढे घट्ट करा, तुम्ही तुमचे पावलं एवढे घट्ट करा, एक दिवस काटे तुम्हाला सांगतील, आइये वेलकम सुस्वागतम, हम झुकता है तुम चलना सीखो, हम झुकता है तुम चलना सीखो. एवढा प्रवास झाला पाहिजे, एवढं कळायला पाहिजे रे बाळा. आयुष्य इतकं सोपं नसतं बेटा. ह्या आयुष्यासाठी झिजायचं आहे, मरायचं आहे, स्वतः जगता जगता दुसऱ्यांकडे सुद्धा वळून पाहायचं आहे. आणि मराठवाड्याचा धर्म आहे माणुसकी जपणं. म्हणून मी सगळ्या जगाला ओरडून सांगते, मराठवाड्यासारखा देता नाही, माझ्यासारखा घेता नाही बेटा. अरे मला मराठवाड्याने जगवलं, मराठवाड्याने मला खायला दिलं, मराठवाड्याने मला सांभाळलं, म्हणून जगाला माई मिळाली रे बेटा. म्हणून मराठवाड्याच्या आईचं काळी जपलं पाहिजे बाळ, फुंकर घातली पाहिजे माझ्या बाळ. जरूर मोठ्या व्हा, जरूर शिका, पण कशासाठी शिकतो हा संदर्भ मात्र लक्षात घ्या. त्याची गरज आहे, त्याची आवश्यकता आहे रे बाळ. म्हणून अजून एक लक्षात ठेवा, आमची बहिणाबाई चौधरी खानदेशची नऊवारीत होती बेटा, पण तिच्यावर लोक PhD करत आहेत आजकाल. नऊवारी PhD. माझ्यावर पण माझ्या पोरांनी PhD केली रे. क्या सन्मान मिल गए रे नऊवारी को, घेणा नाही देणा नाही, आम्ही मोठं झालो. म्हणून एक लक्षात ठेवा बेटा, आमची बहिणाबाई सांगते की गरिबी वाईट असते, गरीब वाईट नसतो लेकरा. आमच्या बहिणाबाईच्या शब्दात, नाही दिव्यामध्ये तेल गरिबी, नाही दिव्यामध्ये तेल कशी अंधारली रात, तेल मिळे एकदाच नेली उंदरानं वात. उंदीर वात घेऊन पळतो रे. वात केली चिंधुकाची, तेल दिव्यात पडलं, सापडे ना आग पेटी, घोड इथंही अडलं. पेटीच नाही बाळ, गरिबी. सापडली आग पेटी, आग्या वेताळाची लेक, आली आली हाती काडी, नाड्या नवसाची एक. काडी एकच आहे. शिलगली आग काडी, ज्योत पेटली पेटली, अंधाराला घाबरून तीही विझून गेली. शेवटी अंधार
अरे अंधाराच्या धाकाने ज्योत विझून जाते, माणसाने विझून चालणार नाही बेटा. म्हणून उठा आणि पेटा, झगझगतं आयुष्य करा, एवढा उजेड निर्माण करा की सगळं जग तुमच्या उजेडाला शोधायला निघेल. म्हणून जगा आणि जगू द्या. पुढे जा पण मागे वळून पहा. एकमेकांची काळजी घ्या आणि पोरीची काळजी जास्त घ्या. योगदान नाही बेटा, ती मायबापाकडे जगते, जन्म घेते, मोठी होते, सासरी नांदायला जाते. काय असते रे सोबत? पलीकडला आवाज मला ऐकायला येतो, तो कमी कर. काय असते तिच्यासोबत रे? माझ्याकडे आवाज यायला लागला, तुम्हाला नको ऐकायला. म्हणून एक लक्षात घ्या, 2 हस्तक 3रं मस्तक. ती सासरी जाताना 3 वेळा मागं वळून बघते, निघाले बरं का, निघाले बरं का. काही नेत नाही बेटा, तिथे जाऊन स्वतःला रुजवते, मोठं करते, मोठं विशाल काळीज बनवते. सासर आणि माहेर दोनही जपते. त्याचं नाव मुलगी असते बेटा, त्याचं नाव मुलगी असते. समजा उदाहरणार्थ 4 पाहुणे घरी आले. 4 पाहुणे घरी आले, घरामध्ये दूध नाही, बाप बाहेर बोंबलत फिरतोय, आई घरात असते. एक मुलगा एक मुलगी. आई पटकन पोराला पकडते. फरक बघा, आई पटकन पोराला पकडते आणि सांगते, बेटा 1 रुपयाचं दूध घेऊन ये जा, तुझा बाप घरी नाही. आईने काम सांगितलं आणि पोराने पटकन ऐकलं. असं कधी झालं का रे? शक्य आहे का रे? ते कार्ट जोरात बोंबलते, मी नाही जात जा, कारण ते बापावर गेलेलं असतं. आई त्याला जवळ घेते आणि सांगते, बेटा तुला शेंगदाणे देईल, गुळ देईल, सगळं काही देईल, चॉकलेट पण देईल, दूध आणल्यावर देईल. एवढे प्रलोभन दिल्यानंतर पोरगं डाव्या हाती ग्लास घेते, उजव्या हाती रुपये घेते. पाहुण्यांच्या जवळून जाताना बेटा डोळे काढून बघते ना, पाहुण्यांच्या जवळून जाताना ते रुपयाने ग्लास ठोकत जाते आणि पाहुण्यांकडे बघत बघत ठोकते. आवाज करणे का नाही, चाय पिणे का जाने का. हे पोरगे करते. अरे हाच तर फरक आहे. पोरीला सांगा बरं 1 रुपयाचं दूध घेऊन ये, पोरगी आरडाओरडा नाही करत. ती एक नजर आईकडे बघते आणि तिला न सांगता कळते आईकडे 2 रुपया नाही. हे न सांगता जिला कळतं तिचं नाव मुलगी असते. माझ्या बाळ, तिचं नाव मुलगी असते. म्हणून मुलीनो सांभाळून. ती डाव्या हाती ग्लास घेते, उजव्या हाती रुपया घेते, पाहुण्यांच्या जवळून जाताना खाली मान घालते. पोरग ग्लास ठोकत जाते, पोरगी फ्रॉकमध्ये झाकून नेते. ती पाहुण्याच्या बापाला कळू देत नाही माझ्या बापाच्याकडे दूध नाही. म्हणून लक्षात घ्या बेटा, बापाची गरिबी झाकायसाठी मुलीचा जन्म आहे, देशाची वेदना झाकायसाठी महिलेचा जन्म आहे. म्हणून बाई नाही तर काही नाही, देश नाही तर कुछ नाही बेटा. म्हणून पोरीनो खूप शिका रे, खूप शिका. पण कशासाठी शिकतो? शिकणं म्हणजे उशृंखल होणं नाही, शिकणं म्हणजे अंग प्रदर्शन करणं नाही, शिकणं म्हणजे उघडं नागडं फिरणं नाही. तुम्हाला जर पोरींनो सन्मान हवा असेल तर समोरच्या पोराने तुम्हाला इज्जत द्यावं, त्याची नजर नम्र व्हावी, असं तुम्ही जगायला शिका. तुम्ही कसंही राहिला ना, आम्हाला सन्मान द्या, चालणार नाही माझ्या बाळ. म्हणून समोरच्याला मादी वाटायला नको. तुमच्याकडे बघताना माय आठवली पाहिजे, तर तुम्ही जगलात माझ्या बाळानो, तर तुम्ही जगलात. अरे इतिहास 9वारीने घडवला. राष्ट्रमाता जिजाऊ 9वारीत होती, सावित्रीबाई फुले 9वारीत होती, अहिल्याबाई होळकर 9वारी होती, संत बहिणाबाई महाराज या मराठवाड्याची 9वारीत होती. बेटा बहिणाबाई चौधरी 9वारीत होती रे. 9वारीने इतिहास घडवला बेटा. म्हणून तुम्ही 9वारी घालूच नका रे, आग्रह नाही, पण जे घालाल ते अंगभर घाला, जे घालाल ते अंगभर घाला. शिकणं म्हणजे कपडे फेकून देणं नाही आहे रे. अरे हम करे सो कायदा. इतक्या रगेल व्हा बेटा की दुनिया झुकेल तुमच्यासमोर. आणि म्हणून एक लक्षात ठेवा, मायबापाची काळजी घ्या. तुमच्याकडे